वाल्मी कराडचा जामिनासाठी अर्ज, कराडच्या वकिलांकडून जामीन अर्ज दाखल। जामिनावर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन विमान अमेरिकेहून दिल्लीकडे रवाना। राणाला तिहारमध्ये ठेवण्याची शक्यता। राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना धक्का, मार्चचा फक्त अर्धाच पगार। सांगा कसं जगायचं, एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, गॅस दरवाढी विरोधात रस्त्यावर चूल पेटवून सरकारचा निषेध। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी, पुण्याकडच्या मार्गिकेवर वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंत रांगा। अमृतांजन पूल ते आडोशी बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी। आता पीएफ सहज काढता येणार, संबंधित कंपनीच्या मजुरीची गरज नाही, ऑनलाईन अर्ज करून पीएफ काढता येणार।